भिवंडी तालुका जोनांदुर्खी गांव के.एन. टावरे विद्यालय के प्रांगण में लिटिल चैम्प्स प्ले ग्रुप नर्सरी जूनियर केजी सीनियर केजी के प्रिंसिपल श्रीमती हर्षला पाटिल के अथक प्रयासों से लिटिल चैम्प्स प्ले ग्रुप नर्सरी जूनियर केजी सीनियर केजी के प्रथम एनुअल सेलिब्रेशन का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर जोनांदुर्खी गांव के माजी सरपंच वसंत कचरू पाटिल, के.एन. टावरे विद्यालय के लिपिक पत्रकार राजेंद्र पाटिल, विश्वनाथ पाटिल, गदादे सर सहित भारी संख्या में मान्यवर शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व उनके माता पिता तथा जोनांदुर्खी ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। इथे करावा। मॅडम वसंत कचरू पाटील यांनी आमच्या शाळेला मनापासून हार्दिक अभिनंदन विनंती करते की त्यानं करावे। Good evening, all honorable chief guests, parents of my dear students, and my beloved children. सज्ज सारे लोक आहे क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे, त्या मनालाही कळले भाव माझ्या या मनाचे, गोड मानून घ्या रसिक हो शब्द माझे स्वागताचे। आलेल्या सर्व पाहुण्यांचे, गुरुजनांचे, पालकांचे, सर्व ग्रामस्थांचे आणि इथे जमलेल्या माझ्या चिमुकल्यांचे हार्दिक 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 स्वागत आहे। कार्यक्रमाचा हे पहिलं वर्ष आहे। जो उद्देश होता समोर जे साध्य करायचं होतं ते अजून झालं नाही, पण कुठेतरी त्याची सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही। आज हा जनसमुदाय पाहून खरंच खूप छान वाटतंय। जर काही चूकभूल झाली तर माफ करा, आपली माणसं समजून आपल्यालाच येणारी असतात। सोहळ्याच्या या सफरीत आपल्या तुम्ही प्रवासी मी नावी, हेतू कुठला प्रवास कुठला सांगत असते प्रास्ताविक। खरं तर हे प्रास्ताविक नसून माझं मनोगतच मी तुमच्या समोर व्यक्त केलेलं आहे। आजचा कार्यक्रम नेमका कशासाठी आहे, नाही तर आज आपण आमंत्रण करून जे तुम्हाला बोलवलेलं आहे आणि तुम्ही आमच्या आमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थिती दाखवलेली आहे त्याबद्दल मी पुन्हा धन्यवाद देते। जर तुम्ही आलेच नसता तर या कार्यक्रमाला शोभा आली नसती। कार्यक्रमाचा जो मेन हेतू असा आहे की आपण नेहमी म्हणतो पैशाने ज्ञान विकत घेता येत नाही, पैशाने कधीच ज्ञान विकत घेता येत नाही, पण ज्ञान असेल तर भरपूर पैसा कमावता येतो। हेच इथे समोर ठेवून आणि त्या परीने आपण आपल्या या चिमुकल्यांना, आपण आपल्या मुलांना कोणत्या पद्धतीने भविष्याची सुरुवात त्यांची कशी होईल यासाठी सतत प्रयत्नशील असतो। गेले 8 वर्ष मी याच व्यवसायामध्ये प्रोफेशनमध्ये आहे, पण जो उद्दिष्ट समोर होता त्याची कुठेतरी पूर्तता झाल्यासारखी वाटत नव्हती। जो अट्टाहास होता की मी हे कशासाठी केलेलं आहे ते अजून पूर्ण झालेलं नव्हतं। गेल्या वर्षी योगायोगाने याच दिवशी लिटिल चॅम्प्सची आपण स्थापना केलेली आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी 23 मार्च रोजी आपण लिटिल चॅम्प प्रीस्कूलची स्थापना केली आणि आज असा योगायोग झाला की ती डेट विसरून गेलो होतो, पण नेमका आजचाच दिवस तो होता। म्हणजे गुढीपाडवा लक्षात होता पण तारीख माहिती नव्हती, लक्षात नव्हती।
आणि कदाचित देवाच्या मनाची ती इच्छा असेल म्हणावं आणि आज आपला ॲन्युअल डे आपण साजरा करत आहोत. त्यासाठी खूप वर्ष गेली, 8 वर्षाचा काळ गेला, त्याच्यानंतर हे शक्य झालं. एवढंच नाही. सरांना मी विनंती करते सर, तुमचे विचार तुम्ही आमच्यासमोर मांडावे. अनुभवाने मोठे आहेत. थँक्यू.
काठीनं भोंगले काठीनं भोंगले येऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या फिरतीच्या झुल्यात झुलवा
सुरुवातीच्या काळापासून त्यांनी जे काही सण साजरे केले, शिवजयंती म्हणा, दिवा उत्सव म्हणा, रामनवमी म्हणा, सगळे खूप छान होते अतिशय. आणि मुलांनी तर त्यासोबत पेरेंट्सनी सुद्धा खूप छान त्यांना प्रतिसाद दिला आहे. ज्या स्कूलच्या मुलांना एवढ्या चांगले गुण आहेत तर हर्षाली ताई यांच्याकडून चांगले गुण मिळतात आणि त्यांची शिकवणही चांगली आहे. हे माझ्याकडून इतकी माझी विनंती आहे की त्यांना पुढेही अशी जागा मिळते, पुढं माझ्या शाळेच्या मुलांना पुढं जाते अशी विनंती आहे. आणि मुलंही चांगली शिकवतात आणि आमची अशी विनंती आहे तर पुढं चांगले आणि कार्यक्रमही चांगले होतात. आणि माझे विश्वास भाऊ हेही चांगले, यांच्या मुला आज मला ही मिळाली नोकरी आणि आज माझी मुलंही शिकतात आणि त्यांनी माझ्या मुलांना शिकवलं. हे माझे चांगले कार्यक्रम केले. आणि मी इथे पैशासाठी नाही केली जाते, मी पैशासाठी नाही ड्युटी केली जाते. कोणीही मला सांगितलं तू कमी काम करते, पैशासाठी नाही, माणूस की म्हणून ज्यांनी दिली माझ्या मुलांना राजा आज माझा रोहन यांचे आभार मानते का यांच्या मुलं माझा रोहन शाळा शिकला. लहान मुलं तो नाही एवढा, तर माझा मोठा मुलगा इतर शिक्षण आहे तर तो पुढे जाऊ शकतो अशी विनंती आहे. प्ले ग्रुप आणि नर्सरीचा अर्थातच जो या शाळेचा हा पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये जी काही आपण मॅडम हर्षाली मॅडम आपल्या नावामध्येच हर्ष आहे त्या भावना. आणि लहान मुलांना सांभाळणं ही म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. आमच्याकडे 5वीपासून मुलं येत असतात, 5वीपासून येत असतात आम्हाला काय त्रास होतो आम्ही बघतोय. मात्र तुम्ही लहान मुलांना सांभाळता आणि अतिशय समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्य आपण सुरू केलेलं आहे. या पंचक्रोशीमधील लाखिवली गाव असेल, टेंबिवली, जुनांदुर्गी गाव असेल, तांबा, धामणे परिसरातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी इंग्लिश मीडियममध्ये सुरुवातीला दाखल झाले. आतापर्यंत जवळजवळ 50पेक्षा 45 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहेत. आणि पहिल्याच वर्षामध्ये अतिशय चांगलं जे संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या मुलांकडनं जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, मग ते नवरात्र उत्सव असेल, दिवाळी असेल, रक्षाबंधन असेल, ख्रिसमस असेल, त्याच्यानंतर असे विविध उपक्रम आपण राबवले गेले. आणि त्या विविध उपक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेला आहे त्याच्या मानकरी ठरल्या, त्यांच्या बक्षीस पारितोषिक वितरण सोहळा करता असा हा कार्यक्रमाचं आयोजन. आणि त्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे हा सांस्कृतिक कार्यक्रम. खरं म्हटलं म्हणजे आम्ही स्टेजवरती असताना भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये असताना आम्ही नेहमी जुनांदुर्गी गावाचा नावाचा उल्लेख हा नेहमी करत असतो. कारण की कलेचं माहेरघर ज्याला समजलं जातं असे जुनांदुर्गी गाव. या जुनांदुर्गी गावामध्ये डॉक्टर असतील, शिक्षक असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, त्याच्यानंतर स्वाध्याय परिवारातील, त्याच्यानंतर कीर्तनकार असतील, भजनी मंडळी बुवा असतील, त्याच्यानंतर शरीर पटू असतील, त्याच्यानंतर कुस्तीपटू बघतोय, क्रिकेटपटू बघतोय. म्हणजे आताच आमच्याच या शाळेचा विद्यार्थी, माजी विद्यार्थी, कारभारी सरांचा विद्यार्थी एक क्लास 1 ऑफिसर म्हणून एक चांगली उत्तीर्ण परीक्षा पास झाला आणि या जुनांदुर्गी गावाचं नाव त्यांनी लौकिक केलं. असं हे जुनांदुर्गी गाव. नक्कीच मॅडम, मी कार्यक्रम संपूर्ण बघितला. एका वर्षामध्ये तुम्ही ही केलेली संपत्ती जमवलेली आहे. मी नेहमी म्हणत असतो की तुमच्या गळ्यातील सोन्याच्या चैनी, तुमच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट, तुमच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या ही तुमची संपत्ती नव्हे, तर खऱ्या अर्थाने तुमच्या पायरीजवळ चपलांचा किती ढीग पडलाय ही खऱ्या अर्थाने संपत्ती जमवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि या ठिकाणी आज जी प्रेक्षक मंडळी जे काही पालक वर्ग बघतोय, अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं काम सुरू आहे. नक्कीच तुम्ही अगोदर सांगितलं की तुम्ही भाषणापूर्वी की माझं काही या कार्यक्रमामध्ये चुकलं का, आम्ही कुठे कमतरता दाखवतो का, 100% कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. नक्कीच ना, बरोबर ना? मी सांगतो म्हणून नाही, तुमचं मत यस. आणि खरंच या पंचक्रोशीमधील विद्यार्थ्यांना अतिशय चांगले धडे देण्याचं काम करत आहे. मी नेहमी म्हणत असतो की सोन्याला घडवण्यासाठी सोनाराची गरज असते, मडक्याला घडवण्यासाठी कुंभाराची गरज असते. सोन्याला घडवण्यासाठी सोनाराची गरज असते, मडक्याला घडवण्यासाठी कुंभाराची गरज असते. चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकाची गरज असते. अशी हर्षाली ताई मॅडम यांच्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवूया.
नक्कीच बराच उशीर झालेला आहे. आपण कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता सुरू केला. उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे की माझ्या मुलाने कोणत्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये त्याचा कितवा क्रमांक आलेला आहे, ही उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. अतिशय चांगले. आणि मी यापुढे जाऊन सांगेन की हर्षाली मॅडम असतील, त्यांचे पती असतील अर्थातच विश्वनाथ पाटील, आणि त्यांची दोन्ही मुलं या ठिकाणी डान्स करताना आपण बघितली. याला म्हणतात संस्कार. विद्यार्थी मित्रांना सांगायचं वाटतं की सकाळी उठल्याबरोबर कोण कोण आई वडिलांच्या पाया पडतोय, कोण कोण आई वडिलांच्या पाया पडतो सकाळी उठल्यानंतर? हात वर करा जरा. आपण आई वडिलांच्या पाया पडूया प्रथम सकाळी उठल्याबरोबर. संस्काराचे धडे देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे. तर त्यांच्या टीचर असतील, आपलाही मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो, कारण की हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा एकट्या दुसऱ्याचा काम नसतो, मात्र सर्वांचं काम होतं. आणि संपूर्ण टीम, अर्थातच तुमचे पतिराज असतील, आणि शाळा चालवणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. ही तुम्हाला 1 वर्षामध्ये अनुभव आलेला असेल. लहान मुलं येत असतात, लहान मुलं आल्यानंतर कोणी रडत येत असतो, त्याला रडणं त्याचं थांबवावं लागतं. खूप खूप काही करावं लागतं या लहान मुलांकरता. जोरदार आपण पुन्हा एका ताईंच्या बद्दल, मॅडमच्या बद्दल टाळ्या वाजवूया. या ठिकाणी आमचा या ठिकाणी जो मानसन्मान केला, आम्हाला जी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी अर्चना मॅडम यांचं मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. जाता जाताना एवढंच म्हणेन, दिंडी चालली पंढरीला विठ्ठल विठ्ठल म्हणायचं असतं. दिंडी चालली पंढरीला विठ्ठल विठ्ठल म्हणायचं असतं. वाटा आधीच ठरलेल्या असतात, आपण फक्त चालायचं असतं, आपण फक्त चालायचं असतं. या ठिकाणी मी माझे मनोगत थांबवतोय. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन रोहन. ज्युनियर केजी सिनियर केजीचा स्टुडंट आहे हितांशु महेश गायकर. प्ले ग्रुपचा विद्यार्थी आरव गिरीश पाटील, लेमन स्कूल. देवांश कुंदन म्हात्रे. टाळ्या होऊन जाऊ द्या. यापुढील बक्षीस वितरणासाठी जे विनर्स आहेत, मी प्रवीण ठाकरे सरांना विनंती करायची आहे. त्यानंतर महाराजांची वेशभूषा सादर करून त्यांचा एक तरी यापुढील बक्षीस वितरणासाठी मी कौतुक करण्यासाठी हजर राहिलेले आहेत. त्यांना मी विनंती ड्रेसिंग केली होती. विराज विनायक कारभारी. राष्ट्रीय क्रीडा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त 29 ऑगस्टला जे जन्माष्टमी आम्ही साजरी केली, त्यासाठी काही पारितोषिक ठेव. जिज्ञासा आतिश दापोडकर आणि उर्वेश संतोष अनंता भोई. बाबा मी तुम्हाला पाटील, जॉय प्रशांत वारघडे, त्रिशा विक्रांत म्हात्रे, हर्ष विश्वजित पाटील,
पुढील बक्षीस वितरणासाठी मी माझ्या वहिनीला इथे आमंत्रित करते. त्याच्या मित्राने त्याचं पाहून अनुकरण केलेलं आहे. हे चांगलं अनुकरण माझा जो उत्साह, माझा धैर्य वाढवण्यासाठी. त्यानंतर या पुढील बक्षीस जो अवॉर्ड आहे ना तो खूप स्पेशल आहे. स्टुडंट ऑफ द इयर. बेस्ट स्टुडंट का निवडला आहे तुमच्या किती काय असू द्या, पण या मुलांचे कमीत कमी दांडा झालेले आहेत. Smiling at her, now they be smiling at her, she got me smiling at her, थँक्यू भाऊ, थँक्यू सो मच. रोनिता जीवन पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मुलांची व्यवस्था. त्यांचं सुद्धा धन्यवाद. उपस्थित मान्यवरांचे खूप खूप आभार. सर्व टीचर्स
such a one of a kind teacher. Thank you, Harshala ma'am, from your little ones. And Harshala, I want this play group to be converted in school and colleges. This I wish this for you. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. शाम्स प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जी जून अंदुरकी भिवंडी फर्स्ट ॲन्युअल डे सेलिब्रेशन. मॅडम काय सांगाल, आजच्या कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीने केलं होतं? आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं म्हणजे वर्षभर मुलांनी जी मेहनत घेतली होती, थोडक्यात त्यांचा गुणगौरव सोहळा साजरा होणं खूप गरजेचं होतं. मुलं जर एवढ्या मेहनतीने काही करून दाखवतात तर त्यांच्या गुणांचं कौतुक झालंच पाहिजे. उशिरा का होईना पण गुणांचं कौतुक कधीही झालंच पाहिजे, तेव्हाच मुलं पुढे जातील. आणि ह्याच अनुषंगाने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याचबरोबर आमची शाळा वेगळी असं म्हणणार नाही, पण आम्ही इतरांपेक्षा काहीतरी अधिक देण्याचा प्रयत्न करतो. सांगायचं म्हणजे आपल्या ह्याच्या पंचकृषीमधले जेवढे काही आहेत स्कूल, जर तुम्ही ॲनालाइज केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की खूप जास्त फीज असते. माझं ध्येय एवढं होतं की कमीत कमी पैसे फी देऊन आपल्या मुलांना, म्हणजे जे प्रत्येकाचं स्वप्न असते की मला सुद्धा माझ्या मुलाला इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाठवायचं आहे, मग त्या रिक्षा चालकाच्या मुलाला सुद्धा ॲडमिशन कसं घेता येईल ह्याचा आम्ही खूप ह्याच्याने प्रयत्न केला होता. आणि खूप कमी पैशामध्ये आम्ही त्यांना सगळं काही देण्याचा प्रयत्न केला आणि ते दिलं असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर फक्त पैशाचा प्रश्न नसतो, त्या वी नॉट गिव्ह ओनली स्कूल एज्युकेशन बट ऑल्सो वी गिव्ह मॉरल एज्युकेशन. आम्ही त्यांना संस्काराचं शिक्षण देखील दिलेलं आहे. मग मुलांमध्ये चांगल्या चांगल्या गुणांचा, त्यांच्या सकारात्मक गुणांना पॉझिटिव्हिटी निर्माण झाली पाहिजे, याच्यासाठी काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतात. मग ती शाळेची सुरुवात परिपाठाने होते. एक वेगळापणा सांगायचा म्हणजे आमची मुलं प्रेझेंटीला प्रेझेंट मिस, प्रेझेंट मॅम असं न म्हणता जय श्रीराम असं जयघोषाने ते सुरुवात करतात. प्रभू श्रीरामांच्या नामस्मरणाने होते. जसं आपण बघतो की आता शाळा म्हटलं की सर्व धर्म समभावाला, मग आपल्याला सगळे सण उत्सव साजरे केलेच पाहिजेत. आम्ही क्रिसमस साजरा केला, पण तिथे आम्ही गीता जयंती साजरी करायला विसरलो नाही. मुलांकडून गीतेचे श्लोक वधवून घेतले आणि मुलं म्हटली सुद्धा. त्याचबरोबर जे वेगवेगळ्या काही असतील, मग छत्रपती महाराजांची शिवजयंती असेल, आपला राम मंदिराचा पालखी सोहळा असेल, त्याचबरोबर मग मुलांना रंगांची ओळख व्हावी यासाठी वेगवेगळे डेज घेतले गेले. म्हणजे आता एवढ्या लहान मुलांना आपण सगळं काही शिकवण्यासाठी गेलो तर ते त्यांच्या डोक्याच्या पलीकडे होईल. त्यांचा IQ लेवल पाहूनच आपण त्यांना शिकवलं पाहिजे. ही पद्धत कशा पद्धतीने आपण त्यांना शिकवू शकतो यासाठी मी नाही तर आमची पूर्ण टीम कार्यरत असते. आजचा दिवस, उद्याचा दिवस जो आहे तो आजच्यापेक्षा वेगळा कसा असेल, उद्या आपण या मुलांना काय अजून वेगळं देऊ शकतो यासाठी आम्ही सगळ्याच नेहमीच तयार असतो. वेळेवर ठरवणं झालं की जरी मॅडम आता आपण काही तयारी नाहीये पण आपल्याला महाशिवरात्रीची तयारी करायला लागेल, मुलांना समजलं पाहिजे महाशिवरात्री काय असते, त्यासाठी फटाफट म्हणजे निर्णय घेतले जातात. आणि ती क्वालिटी कुठेतरी टीचरमध्ये असायला हवी आणि जी क्वालिटी माझ्या टीचरमध्ये आहे असं मी सांगेन. आणि ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला, ह्याच्यावरून मला असं म्हणजे मला खूप छान वाटतंय की कुठेतरी आपलं काम लोकांना आवडलं म्हणून ते इथे आले होते, प्रोत्साहन देण्यासाठी आले होते. त्यांना धन्यवाद करेन. पहिल्या वर्षामध्ये किती विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये आतापर्यंत शिक्षण घेत आहेत आणि पहिल्याच वर्षामध्ये अतिशय चांगला कार्यक्रम आपण राबवला, याच्या मागे कोणाचा हातभार आहे? ह्याच्या मागे हातभार मी म्हणेन माझी पूर्ण लिटिल चॅम्प टीम आहे आणि माझे मिस्टर आहेत. कारण जसं आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, तसं मी आज इथे उभी आहे ती माझ्या मिस्टरांच्या साथीनेच उभी आहे. त्यानंतर माझे आई वडील आहेत, त्यांनी जर आधीचं शिक्षण दिलं नसतं तर कदाचित मी इथपर्यंत पोहोचली नसती. कारण माझं BEdचं शिक्षण माझ्या लग्नानंतर झालेलं आहे आणि ते माझ्या मिस्टरांनी दिलेलं आहे. पण त्याच्या आधीचं शिक्षण माझ्या आई वडिलांनी मला दिलेलं आहे, त्यांना सुद्धा मी थँक्स बोलेन. आणि हे कार्य जे मी करू शकते माझ्या सासरच्यांची मला साथ आहे म्हणून आज मी इथवर पोहोचू शकले असं मी सांगेन. आज आपण इंग्लिश मीडियम चालवत आहात, याच्या मागे तुम्ही म्हटले मिस्टरांचा हात आहे, तुमच्या सासू सासऱ्यांचा. नक्कीच त्या कशा पद्धतीने आपल्याला
पाठिंबा देत आहेत हे जे इंग्लिश मिडियम सुरू आहे याकरता कशा पद्धतीने आपल्याला सहकार्य करतात? सहकार्य म्हटलं, माझ्या सासूबाई जरी शाळेत गेलेल्या नसल्या, अशिक्षित असल्या, पण तरी त्यांचे विचार सुंदर आहेत. जर ते मला पुढे येण्यासाठी चान्स देतात, आता मी कार्य करू शकते. मला घरची चिंता राहत नाही की माझी मुलं वेळेवर जेवली असणार नसणार. जर ती चिंता माझ्या डोक्यात नसेल तर मी माझं काम निश्चितपणे चांगलं करू शकते. मग ते मला घरची साथ देतात, त्याच्यामुळे मी ही वाटचाल करू शकले. जर मी कुठेतरी अडकून राहिले असते तर कदाचित इथपर्यंत पोहोचले नसते. आणि त्याचबरोबर दुसरं म्हणाल तर आपल्या ज्या टीचर्स आहेत सगळ्या क्वालिफाईड आहेत, त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा मला खूप मोठं सहकार्य आहे. त्याचबरोबर इतर काही आहेत, माझ्या मिस्टरांचं मला नेहमी प्रत्येक गोष्ट त्यांच्याशिवाय म्हणजे करू शकते, पण त्यांची साथ असल्यानंतर ती गोष्ट खूप छान पद्धतीने होते. आज अतिशय चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे. ही लहान मुलं आहेत, लहान मुलांना सांभाळणं कशा पद्धतीने कसरत करावी लागते तुम्हाला? तर लहान मुलं म्हटली की खूपच कसरत करायला लागते. म्हणजे मुलं इतकी रडत येतात, त्यांना अक्षरशः कडेवर घेऊन मांडीवर बसून त्यांना लाडी गोडी लावून त्यांना शिकवायला लागतं. आणि ते आम्ही केलेलं आहे, याचा आम्हाला खरंच अभिमान आहे. आणि याच्यामध्ये आम्हाला साथ दिली त्या आमच्या मॅडमनी. आज आम्ही इथे जे उभा आहोत तुमच्या समोर बोलतेय मी, त्या आमच्या मॅडम मुलं आहेत, त्यांनी आम्हाला ही संधी दिली, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. असं म्हणजे थोडक्यात समजलेलं आहे की सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जी काही मुलांनी डान्स केला त्याच्यामध्ये आपला हातभार जास्त आहे असं समजलं. त्याबद्दल काय सांगा, कशा पद्धतीने आपण शिकवल्यानंतर की एखाद दिवशी त्या मुलांना बोलवता का विशेष प्रकारचे डान्स घेतले जातात का, असा काय याच्या मागचा पाठीमागचा उद्देश आहे? नाही, जेव्हा ठरलं की अॅन्युअल डे फंक्शन करायचं, मग आता मुलांचे डान्स तर पाहिजेतच, त्याशिवाय सोहळ्याला रौनक येणार नाही. मग जर आपण कोरिओग्राफर वगैरे अरेंज केले तर मग ते खूप जरा जास्त होते. आणि एवढी लहान लहान मुलं आहेत, ती आपल्या समोर उभं राहायला घाबरतात. ते कोरिओग्राफरने डान्स शिकल्यावर काय करणार ते आम्हाला आधीच समजलेलं होतं मुलांच्या याच्यावरून. मग आम्ही आमच्या स्कूलचं टायमिंग थोडा 15 मिनिटं वाढवलं आणि मग त्या 15 मिनिटांमध्ये आम्ही त्यांचे डान्स रिहर्सल घ्यायचो. आम्ही त्यांचे बसवले, त्यांचे डान्स रिहर्सल्स करून घेतले आणि त्याचा प्रतिसाद तुम्ही बघितलाच आहे. आपण ऍड करू.